नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर. मोहित 3 तासापासून गाडी चालवत होता. त्याला आता खूप भूक लागली होती. तो आता चांगल्या रेस्टॉरंटची तलाश करू लागला. घरून येताना तो रिकाम्या पोटी आला होता, त्यामुळे त्याला खूप भूक लागली होती. गाडी चालवत असताना त्याला तिथं एक पाणीपुरीचा एक गाडा दिसला. पाणीपुरी विकणारी एक स्त्री होती. त्यानंतर त्याने गाडीला ब्रेक लावला आणि तो गाडीमधून उतरून त्या पाणीपुरीच्या गाड्यापाशी आला. त्याने त्या स्त्रीकडे पाहिले तर त्याला ती स्त्री ओळखीची वाटत होती. त्याला ती अंकिता वाटत होती. तो खूप निहाळून तिचा चेहरा पाहू लागला. कारण मोहित आज अंकिताला 13 वर्षानंतर पाहत होता. पण त्याला अंकिता हुबेहूब अजून आठवत होती. तो काही पण करून तिला विसरू शकला नव्हता. आज मोहितचं वय 35 वर्ष झालं होतं, तरी पण त्याने अजून लग्न केलं नव्हतं. 13 वर्षापूर्वीच अंकिताचं लग्न झालं होतं. तेव्हापासून त्याचं मन तुटलं होतं. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. तोपर्यंत ती स्त्री म्हणजेच अंकिता मोहितला म्हणाली की साहेब, तुम्हाला खाण्यासाठी काय द्यायचं आहे? हे बघा, इथं पाणीपुरी, भेळ, वडापाव, भजी आणि चहा मिळतो. तुम्हाला यापैकी काय द्यायचं आहे? तुम्हाला वडापाव देऊ का? गरम गरम आताच बनवला आहे. तिच्या प्रश्नावर मोहित काहीच बोलला नाही, कारण तो तिच्या चेहऱ्याकडेच पाहत बसला होता. पहिल्यांदा तर अंकिता मोहितकडे पाहत नव्हती, पण तिने जेव्हा मोहितकडे पाहिलं तेव्हा ती पण मोहितला निहाळून पाहू लागली. या 13 वर्षात दोघे पण खूप बदललेले होते. मोहित खूप आरामशीरपणे आयुष्य जगत होता, त्यामुळे त्याची तब्येत थोडीशी जाड झाली होती आणि इकडे अंकिता जरा सावळी आणि बारीक झाली होती. मोहित घाबरत तिला म्हणाला की तू अंकिता आहेस ना? मोहितच्या तोंडून स्वतःचं नाव निघाल्यामुळे अंकिता घाबरली. गाड्यावरचं सामान असंच इकडे तिकडे ठेवू लागली आणि तिने पटकन तिचं तोंड लपवण्याचा प्रयत्न करू लागली. पण मोहित तिला म्हणाला की अंकिता, मी तुला ओळखलं आहे, त्यामुळे तोंड लपवण्याची काहीच गरज नाही आणि विनाकारण सामान इकडे तिकडे का ठेवत आहे? मोहितच्या बोलण्यावर अंकिता शांत बसली. त्यानंतर ती अडखळत म्हणाली की विदेशवरून केव्हा आला आहेत? मोहित म्हणाला की 8 वर्ष झालं मी भारतात आलो आहे. आता मी शहरात राहत आहे आणि स्वतःचा मोठा बंगला सुद्धा बांधला आहे. आईसोबत मी राहत आहे. अंकिताने तिच्या डोक्यावरचा पदर काढला आणि ती डोळे मोठे करत मोहितला म्हणाली की मोहित, तुला मुले नाहीत का? मोहित म्हणाला की जर लग्नच नाही केलं तर मुले कुठून येणार आहेत? अंकिताला विचारायचं होतं की तू लग्न का नाही केलं परंतु ती बोलू शकली नाही. काही वेळ ती शांत बसली. त्यानंतर ती त्याला वडापाव देऊ लागली. मोहित म्हणाला की तू इथे कशी काय आहे? त्यानंतर अंकिता म्हणाली की इथेच माझं सासर आहे. पाठीमागे जे पांढऱ्या कलरचं घर आहे ते आमचं घर आहे. अगं पण अंकिता, मी ऐकलं होतं की तुझा नवरा खूप पैसेवाला आहे, तर मग तुझी हालत ही अशी का बनवली आहेस? अंकिता म्हणाली की जेव्हा नवरा होता तेव्हा पैसे होते, पण आता नवराच नाही म्हणून पैसे पण नाहीत. 4 वर्षापूर्वीच माझ्या नवऱ्याचं निधन झालं आहे. महामारीमध्येच त्यांचा मृत्यू झाला. तर मग मोहित म्हणाला की महामारीत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना सरकारने पैसे दिले होते, तुला मिळाले नाहीत का? मोहित, माझ्या नवऱ्याला जोपर्यंत आम्ही दवाखान्यात घेऊन जात होतो तेव्हा रस्त्यातच त्यांचा मृत्यू आला. त्यामुळे आम्हाला त्यांचे कागदपत्र बनवता आले नाही. सगळीकडे खूप वाईट वातावरण होते, त्यामुळे कागदपत्र न बनवताच आम्ही त्यांचं 10 संस्कार केले. मोहित म्हणाला की तुला तो आजार झाला नव्हता का?
एक ग्राहक आल्यामुळे अंकिता बिझी झाली. नंतर हात धुवत म्हणाले की आमच्या घरातील सगळ्यांना झाला होता पण आम्हाला काही नाही झालं. माझ्या नवऱ्याला पहिल्यापासूनच दम्याचा आजार होता त्यामुळे त्याला सहन झालं नाही. त्यानंतर अंकिता म्हणाली, मला 8 वर्षाची एक मुलगी पण आहे. ती आता शाळेत गेली आहे. तिच्यासोबतच मी एका खोलीत राहत आहे. जसा नवरा सोडून गेलं तसं मला वेगळं राहायला दिलं. 1 वर्ष भावाच्या आधारावर घर चालत होतं पण त्याला पण घर प्रपंच आहे. त्याला पण मुलं बाळ आहेत. कुठपर्यंत तो माझा भार उचलणार होता. माझे बाबा हे धंदा करत होते त्यामुळे त्यांच्यासोबत राहूनच मी हे सगळं शिकली होती आणि आज हाच धंदा माझं घर चालवत आहे. त्यानंतर मोहित वडापाव खाऊ लागला. वडापाव खाऊन झाल्यावर अंकिताने अजून त्याच्या प्लेटमध्ये पाणीपुरी दिली. तो तिला काही न म्हणता खात होता. अंकिता त्याच्याकडे बघत म्हणाली की एक बोलू का? त्याने मान वर केली आणि म्हणाला की काय? ती अडखळत्या शब्दात म्हणाली की तू लग्न का नाही केलं? मोहित म्हणाला की खरं सांगू का खोटं सांगू? ती म्हणाली की खरंच सांगा. मोहित म्हणाला की कारण तू मला मिळाली नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचं होतं. अंकिता म्हणाली की तू कधी मला असं म्हणलाच नाहीस की तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्यानंतर मोहित म्हणाला की आपण जेव्हा 10वीत होतो तेव्हा तुझ्या वहीमध्ये मी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये मी आय लव्ह यू अंकिता म्हणून लिहिलं होतं. पण मोहित जेव्हा ती चिठ्ठी टीचरला दिली तेव्हा हँडरायटिंग तर कोणाशीच मॅच करत नव्हतं. तेव्हा मोहित हसत म्हणाला की अगं ते मी माझ्या डाव्या हाताने लिहिलं होतं. ते काय आहे ना मला दोन्ही पण हाताने लिहिता येत आहे. मोहितचं बोलणं ऐकून अंकिता हसायला लागली. त्यानंतर अंकिता म्हणाली की अरे ती चिठ्ठी माझ्या मैत्रिणीच्या शीतलच्या हातात आली होती त्यामुळे ती चिठ्ठी टीचरला द्यावी लागली. पण मला पूर्णपणे माहिती होतं की ती चिठ्ठी तूच लिहिली होतीस. मोहित आश्चर्याने म्हणाला की तुला कसं काय माहिती की ती चिठ्ठी मीच लिहिली होती? अंकिता त्याला म्हणाली की तू अजून पण वेडाच आहेस. तुझ्या डोळ्यांनी मला सर्व काही सांगितलं होतं. तू जेव्हा पण माझ्याकडे पाहत होता तेव्हा तुझ्या डोळ्यात मला सर्व काही दिसत होतं. त्यानंतर मोहित तिला म्हणाला की तुला पण एक विचारू का? तुझ्या पण मनात माझ्याबद्दल काहीतरी होतं का? त्यानंतर अंकिता खाली मान घालून म्हणाली की माझ्या मनात पण तुझ्याबद्दल खूप काही होतं. मला वाटत होते की जी चूक तू चिठ्ठी देऊन केली होती ती चूक अजून एकदा करावी पण त्यानंतर तू काहीच प्रयत्न केला नाहीस. मोहित म्हणाला की अगं मी अजून एकदा कसा प्रयत्न करणार होतो. पहिल्या वेळेसच एवढा मोठा हंगामा झाला होता. मी तर त्यातून वाचलो होतो. अंकिता उदास होऊन म्हणाली की खरंच तू माझ्यावर प्रेम करत होता? तर मग काहीतरी करायला पाहिजे होतं. अरे मी मुलगी असल्यामुळे मला काही करता आलं नाही. तुझ्यासोबत बोलता किंवा संपर्क सुद्धा साधता आला नाही. 10वी नंतर माझं शिक्षण थांबलं होतं. पण त्यानंतर तू जेव्हा मला भेटत होता तेव्हा मी तुझ्या प्रपोजलची वाट पाहत होती. मोहित म्हणाला की किती वेड्यासारखी गोष्ट आहे. आपण दोघे पण एकमेकांना पसंत करत होतो पण आपण बोलू शकलो नाही. पण मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा तुझी आठवण मला रोज येत होती.
तिथे गेल्यावर मी विचार केला होता की आता स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर, गावाकडे गेल्यावर सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या बाबाकडून तुझा हात मागणार होतो. पण मोहित नाराज होऊन म्हणाला की तुझं लग्न झाल्यावर 2 महिन्याने मी गावाकडे आलो होतो. तिथे गेल्यावर सगळं कळाल्यावर माझं मन खूप तुटलं होतं. आता गावाकडे काही शिल्लक राहिले नव्हते. त्यामुळे माघारी निघून आलो. त्यानंतर मोहित काही बोलला नाही. दोघं पण शांत झाले. हायवे रोडवरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज येत होता. त्यानंतर मोहित अडखळत म्हणाला की अंकिता, आपण आता दोघं लग्न करू शकत नाही का? अंकिता म्हणाली की नाही, कारण मी आता तुझ्या लायक नाही. माझी हालत तर बघ, मी एक विधवा आहे. शिवाय माझा रंग आता सावळा झाला आहे. मी आता तुला शोभून दिसणार नाही. तू खूप सुंदर दिसत आहेस आणि माझ्यापेक्षा गोरा दिसत आहेस. आपली जोडी चांगली दिसणार नाही. तुला अजून खूप भरपूर मुली भेटतील. त्यातील एका सुंदर मुलीसोबत तू लग्न कर. असं म्हणून अंकिता तिचे अश्रू लपवू लागली. त्यानंतर मोहित उठून उभा राहिला आणि म्हणाला की आता मी जातो. खूप दूर जायचं आहे. तो जेव्हा जायला निघाला तेव्हा अंकिता म्हणाली की जाता जाता चहा तरी पिऊन जा. मी खूप छान चहा बनवते. त्यानंतर मोहित तिच्या जवळ आला आणि म्हणाला की उद्या मी आईला घेऊन येणार आहे. तू आपल्या लग्नाची तयारी कर. हा तुझा चहा मी तर रोजच तुझ्या हातचा पिणार आहे. आणि हो अंकिता, आज पण माझ्या नजरेत तू सगळ्यात सुंदर मुलगी आहेस. तुझ्याशिवाय या डोळ्यांना कोणीच आवडत नाही. तो तिच्या जवळ आला आणि ती खूप घाबरली आणि पटकन खाली बसली आणि रडू लागली. तो म्हणाला की काय झालं आहे तुला? माझ्या घरी यायचं नाही का? ती म्हणाली की माझ्या हाताला धरून उभा कर, कारण या पायात आता शक्ती राहिली नाही. त्यानंतर मोहितने तिला उभं केलं. तर मग सांग अंकिता, तुझी पाठवणी माहेरकडून करायची आहे की सासरकडून करायची आहे? अंकिता म्हणाली की सासर कडूनच मला माझी पाठवणी करायची आहे, कारण काही माणसांची तोंड बंद करायची आहेत. तो म्हणाला की ठीक आहे, उद्या मी आईला घेऊन येणार आहे आणि मीच सगळी तयारी करणार आहे. आपला लग्नाचा मंडप मीच सजवणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहितची आई पण आनंदाने अंकिताला बघायला आली. मोहितच्या आईचं पण मन मोहित सारखंच निर्मळ होतं. अंकिता एक विधवा आहे, तिला एक मुलगी आहे, वगैरे वगैरे असे प्रश्न त्यांनी मनात पण आणले नाही. अंकिताच्या लग्नाला सासरची आणि माहेरचे दोन्हीकडचे माणसे आले होते. आणि अशा प्रकारे अंकिताच्या बेरंग आयुष्यात मोहितने येऊन रंग भरले होते. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.